मला कधी भेटूच नाही वाटतं. काय काय इतके खौड बोलतात, इतके खौड बोलतात की काय काय जणाला खौड बोलण्यासाठी देवानं जन्म दिलाय की काय ते वाटतं. पण खौड बोलू नये महाराज. खौड बोलणं म्हणजे हे पाप आहे, वाचेचं पाप आहे. म्हणून जामवंतरायाचं बोलणं असं पाहिजे माणसाचं. साधू संतांनी सांगितलं, बोलवायसा बोले जेने बोले विठ्ठल डोले, असं बोललं पाहिजे, असं बोललं पाहिजे. अमृताची वाणी, असं बोलतात. त्यांच्या बोलण्यामध्ये अमृताची खाण आहे की काय ते वाटतंय. बघा, अमृत रूपी नामच त्यांच्या जिभेवर असतंय. म्हणून बोलताना गोड बोलतात. देहात देवाचे कारणे, मुखी अमृताची वाणी. म्हणून जामवंतरायाचं वचन हनुमंतरायाला आवडलं. नुसतं आवडलं नाही, हृदयामध्ये त्यांनी साठवून ठेवलं. आणि हनुमंतरायाने सांगितलं की तुम्ही काय करा, मी जातो. आता कुठं जातो? सीतेचा शोध घ्यायला जातो. मग तुम्ही तोपर्यंत काय करा, कंद मुळं फळं खा. बघा, फार मोठं मार्गदर्शन आहे. रामायणाच्या चौपाया, रामायणाच्या उभेच्या उगीच नाहीत. मी भक्तीचं दर्शन घ्यायला जातो आणि भक्तीचं दर्शन घेण्यासाठी काय केलं पाहिजे? कंद मूळ फळ खाल्ले पाहिजे. चारी ठाव भोजन केल्यानं भक्ती मिळत नाही. हे एवढा मोठा भावार्थ या ठिकाणी घडलेला आहे महाराज. हनुमंतरायाने सांगितलं, तुम्हाला थोडं दुःख होईल, पण तुम्ही काय करा, समुद्राच्या तीरावर वाट पाहत बसा आणि वाट पाहत बसा. तोपर्यंत काय करा की कंद मूळ फळ खा आणि मी येण्याची वाट पहा. आणि मी चाललो, पण जाता जाता इतका हनुमंतरायाचा चेहरा खुललेला आहे. कोणत्या कामाच्या आधी जर आपल्या चेहऱ्यावर हास्य असेल, चेहरा प्रफुल्लित असेल, तर समजायचं आपलं काम होणार आहे. नाहीतर जाता जाता निगेटिव्हनेस सगळी. कथेला जायचंय, कसं होतंय की किती गरमी होती, घरात होत नाही का लाईट गेल्यावर? होते की नाही? बापरे, 3 तास आता मांडी घालून बसायचंय. काय कायमचं बसायचं का मांडी घालून? तिथं काय 3च तास बसायचं. 3 तासामध्ये जर मांडी घालून बसण्यात आपला उद्धार होत असेल जीवनाचा, तर काय हरकत आहे? काय हरकत आहे का? काहीच नाही, किती सोपी गोष्ट आहे. पण निगेटिव्हनेस सगळं कसं होतंय की बसायला खुर्च्या आहेत की नाही की नको ते विचार मनामध्ये. आणि घरात असल्यावर काय विचार करायचा नाही. हे सगळे निगेटिव्ह लोक. आणि तेच रामायणाच्या सुंदरकांडामध्ये हे जी नकारात्मक एनर्जी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, हे कशी काढून टाकायची, हनुमंतरायाच्या चरित्रावरून घेण्यासारखं आहे महाराज. नकारात्मक सगळं काढून टाकायचं आहे. म्हणून हनुमंतराय सकारात्मक आहेत, सगळे पॉझिटिव्ह आहेत. हनुमंतरायाने इथं कबूल केलं काय, मी निघालो, चाललो, सीतेचं दर्शनच घेऊन येणार आहे. मला निश्चितपणाने मला सीतेचं दर्शन होणार आहे आणि मला मनातून आनंद वाटायला. कबूल केलं या ठिकाणी. आणि तुम्ही काय करा, तुम्ही या ठिकाणी बसा. होय का जो मोहे हर्ष विशेषी, मला हर्ष व्हायला, माझं काम होणार आहे म्हणून मला आनंद वाटायला. आणि तुम्ही काय करा, मी तुमच्या सगळ्याच्या चरणावर माथा ठेवतो. बघा, हे एक महत्वाचं आहे. आपण जर
काही चांगल्या कामासाठी जाऊ लागलो तर आपल्या घरी असणाऱ्या वडीलधाऱ्या माणसाच्या चरणावर साष्टांग नमस्कार करून जायचं. नाही तर जवळ जर मंदिर असेल आपल्या हनुमंतरायाचं, मंदिरामध्ये नतमस्तक होऊन चरणावर डोकं ठेवून जायचंय. आपलं काम झाल्याशिवाय राहणार नाही. बघा हे सोपं सोपं गणित आहे. जास्त काय उगाच जाता जाता कोणाला तरी बोलायचं, काहीतरी करायचं, नको निगेटिव्ह माणसाजवळ जायचं, अजिबात जायचं नाही. भगवंताचं नामस्मरण करीत जायचं. म्हणून हे सगळी शिकवण आहे रामायणाची. बघा यही